योगी ध्येया सरस्वती. ओम गम गणपते नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. जय ज्ञानेश्वरी. प्रथमतः ग्रामदेव जात असले श्री रामेश्वराक आणि कालिका भवानीक आमगेले रुद्रांजनेय स्वामीक कायेन वाचा मनसा नमन करून चातुर्मास्याचे सीमोल्लंघनानिमित्त चालपुरेचा प्रयत्न करता असा मस्त संतोषाचा असा आज आम्ही सगलोकुची चातुर्मास्याचे कार्यक्रमाचे अंतिम क्षण जात असले सीमोल्लंघन पूजेनिमित्त कांसूर गावाक आयले असाचे. सीमोल्लंघन सीमे दांचे म्हणून खंयचे व्रत एक सीमे भितर उरून गेलो एक जागे भितर उरून आम्ही करता उरताची ते व्रत समाप्त जाल्ले ते व्रत मुक्ताय जाल्ले म्हणजे खातर करत असले एक विधानक सीमोल्लंघन म्हणून अर्थात गावची सीम दांटून गेलो दुसरं कण वच्चे अर्थात ते व्रत समाप्त झाले म्हणून उपवास व्रत मुक्तच केना आम्ही उद्दा पिलतन की काय काय तर खाऊचे घालतन ते उपवास व्रत किती आता मुक्ताय जाता तशीच एक कण वरची व्रत मुक्ताच केना आणि एक कणे गेलतना अशांगे न्हू आज हे सीमोल्लंघनाका तरी अर्थात ते गांव आमी कितें चातुर्मास केलेले ते चातुर्मास व्रत समाप्ती जाल्ला म्हणजे सांकेतीक या आमगे न्हू आज हे गांवां येवन गे न्हू आज विशेष तसले गुरुपूजे निमित्त समाप्ती केल्लो आसा. चातुर्मास व्रत आरंभ करता आसतना गुरुपूज करून आरंभ केलेले समाप्ती बी गुरुपूज करूनची समाप्ती करची अर्थात गुरु निमित्तच सगळे घटन घडचे तिकडे आशीर्वादानिमित्त जावचे म्हणजे कृतज्ञता अर्पण करत असले कार्यक्रम हे सीमोल्लंघन पूजे. प्रायः आज एक सुंदर असले अवकाश आज आमकां मेळ्ळो आसा. प्रायः हे सीमोल्लंघन पूजे भितरी आमी गीतेचे 11 अध्याय वाचताची 11 अध्याय वाचून गेलो समाप्ती करताची. सहजानाची संन्यासी लोक एक कण बसून गेलो चातुर्मास करता उरताची प्रायः तेंगेले ध्याना भितरी परमात्माले संगती करता तेंकां मुकूल येता उरता. चातुर्मास मुक्त जाले आतां दुसरें कोण वचकेत तुमू हें एक वातावरण सोडून वचकेत तुमू म्हणजे खंयची एक मानसीक भ्रांत येवचें ना तेंकां. हें प्रपंचाची परमात्ममय म्हणजे बदलाची विश्वाची तेगेलें रूप म्हणजे कल्पने आमी दबार घेवन मुखार यात्रे वचका म्हणजे बदलाची आजचे दिवस चातुर्मास्य मुक्तायक विश्वरूप दर्शनाचे अध्याय पठन करून आमी मुखार वता उरताची. अर्थात विश्वच परमात्मा रूप म्हणून आमी केन्ना सांगता उरताची मागीर गुरून बी केन्ना म्हणचे आशिल्ले परमात्मा आनी प्रपंच वेगवेगळे न्ही. प्रपंच भितर परमात्मा पळय वेगळीची येता प्रपंचच परमात्म्याच्या परिणत येता परमात्माच प्रपंच आंगेन दिसता उरता म्हणून अशें आमगेले दृश्टिकोन कशें आसा तंत्र वेच चलता उरता जगत पुराची. जर हें प्रपंचच परमात्मा म्हणून कळून घेतले तेन्ना खंय वचना बेजार उरतना आमकां गेल्यार हांगा अशें जाग्यार मात देव आसा दुसरे कडेन देव ना म्हणजे भाव आमकां आयलेली खंयची आमच्या जिवनांत आमी च्युती जाले अशेंची अशें आमकां ते भाव येवचे ना म्हणजे बदलाची ही विश्वाची परमात्मा रूप म्हणजे कल्पने ओळखून आमी मुखार यात्रा करता म्हणजे बदल 11 अध्याय पठन करून न्हू आयच्यान आमगेले चातुर्मास्य व्रताची समाप्ती आज आमी करता आसाची. तेले पळया आज आयला तसले एक सान्निध्य योग खंयचे म्हणटलेरी आज रामेश्वर सन्निधी भितरी रुद्रांजनेय स्वामी एक संपूर्ण जालें तसलें अनुग्रह पवित्र जालें तसलें हें एक क्षेत्रा भितरी आज आमी चातुर्मास्य व्रताची समाप्ती जाता आसा. प्रायशः हें एक जागे भितर आमी मस्त पटे आयला मागेले सावित्री आयले सावित्र अक्का म्हणून फेमस ते आई सावित्र आयले मस्त अपेक्षे अशांगेन प्रायशः म्हाका आनी हें क्षेत्राक 18 वर्सां दिशी संबंध निर्माण जाता आशिल्ले. आमी येता आसात हांगा आय आपिता उरता थोडे वेळार कवत काड उरता आमकां ह्या नाकाची तशें करनाकाची अशें करनाकाची म्हणून जाल्यार ते आयले प्रितीक आयले आशिर्वादाक आमी हांगा येता उरताची देवाल सान्निध्याक आशिर्वाद घेता उरताची संतोश विशय. प्रायशः कांसूर गांवां नांव हांव पयलीं आयकत आशिल्लो आमगेले आमगेले आजी शेट मामा जाले तेन्ना आमी शंकर मामा हांगा आशिल्ले पोस्टमॅन जे आमगे हांगा काम करता आशिल्ले शंकर रेवणकर म्हणून आमकां तेणी 10 वर्सां 12 वर्सां आमकां धारवाडा पळोवंक येतली तेणी सगळे वेवस्थीत केलेले.
तिंगे निमित्त कांसूर गावात नाव पयलीं फेमस पयलीं आयकत आशिल्लीची जाल्यार त्या कांसूर गांवा भितर सिमो लग्न कार्यक्रम करता आसले एक योग येता म्हणजे म्हाका अजून गुर्त नाशिल्लें जाल्यार त्या कार्यक्रमा भितर एक योग आयलो म्हण सांचे मस्त खुशी प्रायशे मस्त संतोश जाले आम्ही चातुर्मासाचे कार्यक्रम अंतिम घट खंय करता म्हणजे चिंतन चलता आसतना 2-3 देवस्थानाचे नांव आमगेले कमिटी लोकांनी आमकां सांगिल्लें सूचन दिलें जाल्यार आमगे मना दिसता आशिल्लें जर करता आसलें मागीर समाजाची मागेले लोकांले एक सानिध्य भितर आमगेल्या लोकांनी आसले कडेन त्या कार्यक्रमाचे एक सांगता करता म्हणून अशें कांसूर गांवचें नांव आयलें सूचन दिन थंडी जालें गुरवटो म्हाका न्ही आमगेले संतोश आनीची वयचें पळोवन या मारू दिलें जाल्यार आमी करचें बरें म्हणून सांगलें जाल्यार हांगा आयले नंतर आईनी त्या नाका थंय ईश्वर देवस्थानाक करया म्हण सांग म्हण जालें ओके आईन सांगलं आनी कितें वेवस्था आसता तो ना थंय जाल्यार थंय करया म्हूण जाल्यार परतून आनी चेंज जालें मागीर आईन मन हिन्नी थंय करया म्हण सांगिल्लें म्हणजे जाल्यार योग्य आसा करेक्ट पण आईन हांगा सांगिल्लें आमगे हिन्नी परत थंय करचें म्हण मनाक कशें दिसता थंय करता म्हण सांगिल्लें अडना तशें कांय तोंड ना म्हणून परतून आईन वत्तड येयलें हांगा करका म्हूण कारण कितें हें देवस्थान बांदिल्लें आईनी हें देवस्थान जिर्णोद्धार केलेलें आईनी हें सगळें आईलें सेज आसाचें कारण प्रायशः हें कितें दोनी देवस्थान पळयता आसाची ही एक व्यक्तील काम न्ही शक्तील काम त्या आई फाटीक हनुमंतरापून सगळें काम करसूंक येता आसा म्हणजे आमी कळंगेच्या निवारता आसाची प्रायशः सावित्राईलें महत्व आमी मस्तवान कळून घेतलो ना आमी देवा कडेन उलीच मस्त कश्ट आजी काल तितलें साधन करचें पडटा जर तुमी देवाक उली काम गेले आसल्यार सावित्राई उली लिहिलें मारतेक उलयलें शीत तुमी डायरेक्ट नियर मारतेक उलयलें शीत जितलें एक प्रभाव सामर्थ्य त्या आईन वाडोवन घेतलेलो आसा अनेक लोक आनी मागीर समाजा लोकांक कितें दीपद उडा कतलो केन्नाची तांकां केन्नाची प्रकाश येवचें खूब कठीण जाता कळकी ना जाल्यार बाकी उठ्ठो समाज आईक मानता आईल स्वभाव गत आसा आईल व्यक्तित्व तिंगूत आसा कितले कित लोक आराम ना आशिल्ले समस्या आशिल्ले उठ्ठो लोक हांगेन परिहार करून घेता म्हणजे जालें आसलेली प्रायशः ते आईल मनाक कितली एक प्रिती भक्ती एक आमगेले उंचे एक वात्सल्य तिने हांगा आयले बरेचले म्हणजे कितें संकल्प आशिल्ले त्या संकल्प प्रकार आज हें आईन कलाल तसले क्षेत्राक येयले हांवें चातुर्मासा खातीर हांगा मुक्ताय जाता असं म्हणजे मस्त खुशी जाता असं हें एक अवकाश कंदील बदल आईक हार्दिक धन्यवाद सांचे इश्ट करता असं मस्त संतोष जाता असं अद्भुत जालें तसले प्रायशः हांगा आयले नंतर थोडे व्यवस्थित चानिका व्यवस्थित स्वामीजी तेवढं काही विचार करत नाका आपण ते उठ्ठो करता म्हणून सगळें व्यवस्थित येता चानिका व्यवस्थित सगळें व्यवस्थित नैवेद्य व्यवस्थित सगळें व्यवस्थित आईन स्वता मुखार करशिल्लें आसा हें पळया पळय अरे सांगता आशिल्लें खंय आई काडे आपण सामान हाडून गेले फ्रीजान दिलें खंय आंगडीच्यान वरके सामान म्हणून सांगता पळया ते आईले म्हळ्यार आईन खंय खंय गेल्ले थंय देव पुरो येता म्हण जाल्लो अशें न्हू आई देव ते वस्तू दितले बी देव म्हण जालें न्ही थंय जिवचे घेवचे म्हणजे और उरता जाल्यार आईले एक अद्भुत तसलें अंतशक्ती कितें आसा तें मस्त काम करता आसा प्रायशः आईल मनाक आपेकण मना आशिल्लें कितें आशिल्लें तें एक परमात्मा पूर्ती करून दिलें म्हाका दिसता आसा ते 4 म्हयन्या भितर 3 पट येता आसता हांगा एप्रिल म्हयन्या भितर 2 पट येवन गेलो एक हांगा तने कर्गी कार्यक्रम वता आसतना येवन गेलो तेन्ना पांय पण गेलेची त्या नंतर आईले वार्षिकोत्सव कार्यक्रम आशिल्ले हांगा देवस्थानाचे तेन्ना बी येवन गेलेची आतां हें तिसरा पटी चातुर्मास्य समाप्ती भितर तसो सांगलें आसल्यार प्रायशः ते आंजनेयाक म्हाका आनी म्हाका आईक कितले एक आनंद जाता तसले एक भाव आसा एक प्रीती विश्वास समशांचे मस्त संतोष येता आसा जेवो ते आईचे आशिर्वाद आंजनेय मुखांतर सगळ्या लोकांक मेळ्ळो सगळ्या लोकांच्या जिवना भितर बरें देव हांव तेची पयली चर्चा आशिल्लो आई कडेन कितके मागीर समाजा लोकांक लगन बरें प्रसाद मेळटा प्रसाद जाले म्हणजे विचारले कितके मागीर समाजा लोकांक लगीन जालें ना मगे कित करके विचारले समजी काही भी नाका तुमी मागीर आंजनेयाक एक माळ हाडून घालता म्हण प्रार्थना करया उठलो लगीन करून दिता पडो म्हण सांगले अडना म्हण सांगले आतांचे सांगता आसा मागीर समाजा लोकां भिची कांय भी नाका सगळे लोकां लगीन जाता एक मारुती प्रार्थना करून घेया मागीर लग्न निश्चित जाता तुका एक माळ हांगा घालता म्हणून तो तुमकां मांगेल धारण करता मोर योग दिता बरें करता अशें सांगलें ते जावो उठलो बरें जावका उठलो जिवन भितर संतोष मेळटा उठलो जिवन भितर कितें कितें जावका तें उठू जावका हें आमकां बी गुत आसा तुमकांय गुत आसा अशें सांगलें न्हू ते परमात्माले एक अनुग्रह सदा सर्वदा उरो म्हणटा पेश करताच इतले कर कार्यक्रम अवकाश कंदील आसा मस्त संतोष जाले अद्भुत जालें तसलें एक वातावरण भितर आमी सगळ्या हांगा बसलाची छंद जालें तसलें वातावरण उठीचेर आमगे लोकां भितर आशिल्लें तसलें एक छंद जालें तसलें वातावरण भितर हे कार्यक्रम ते गुरुदेवानी करसून घेतला
प्रायशः ते गुरुदेवाला आशीर्वाद आमगे समाजाक सगळं कावंचोरो आम्ही सगळोच बरे काम करताचे बरे पळयताचे बरे उलयताचे बरे मना विचार करताचे बरे जाता वच्चा बरे जाता लोक काबीची मुखार वच्चाक वाट दिया तर मुलाक जीवन धन्य भव्य दिवी जाऊ म्हणजे प्रार्थने गुरुदेवाला चरणाक युद्धांजनेय स्वामी देवाला चरणाक रामेश्वर चरणाक आणि मागीले आराध्य देवते याल तसले राजराजेश्वरपणी ज्ञानेश्वरी चरणार विंदाक करताची आता प्रसाद म्हणतालेची आणि आम्ही हांग म्हणता दिवचे कसले उरतना आजी प्रसाद आम्ही आईक आणि आमची कमिटीक आणि चातमा समितीक ती लोकां मात आम्ही प्रसाद दितालीचे नंतर आमी थोडे वेळ देवस्थाना थोडे वेळ बसता आई पहिले सांगता आशिल्लो देवस्थानान 10 निमिष बस घे हाय म्हाका म्हणून सांगितले अडना म्हणून सांगितले 10 निमिष आजी तूं म्हणून तांणी घेवपर्यंत आम्ही देवस्थानाचे प्रसाद घेऊन तांणी घे तुम्ही तांणी घेऊ तू देवस्थानाचे बसतले देवस्थानाचे बसल्यानंतर नंतर तुमगे सगळं तांणी जाता म्हणून भितर आम्ही पडतो आम्ही शिरशी यात्रा करूया आई विचारता आशिल्ले देवस्थाना भितर वच्चे भितरी स्वामीजी मागील रुजाने संतोष नास नाही म्हणून कळलं की ना आई मुद्दाम म्हण सांगले तो संतोष नासा तू किती गडबडता असा म्हणून सांगेन कळलं की ना किती म्हणून सांगले रे आई गुत्ता असा तो कशा असा म्हणून म्हाका परीश करता आई कळलं की ना म्हाका पिश करता आई ताका सांगले तू गडबडता आस गे म्हणून म्हाका गडबड घालता असा म्हणून अशी हांगे न्हू आई गुत्तास आई गुत्त अशें आसता आई आपले म्हण आयले न्ही हांगा आई भितर आसता न्ही तो आनी कितें आसता भितर काय ना जाल्यार एक अद्भुत याचं क्षण अद्भुत याचं क्षण प्रायशः कांसोर नाव कपाट निमित्त आयकत हेलेची आमगे आरजी शेट नावाल कपाट निमित्त बी कांसोर गांव फेमस जालेले चातुर्मासी अंतिम कार्यक्रम बी हांगा जालतात आनी फेमस येता वचे कांसोर गांव हे कांसोर गांव या भेट द्यावं हे क्षेत्र भेट द्यावं म्हणून प्रार्थना करताची हे संदर्भा भितरी मागील हे एक सिमोल्लंघनाचे 4 उतराक 4 म्हणजे कष्ट येता 15-20 मिनटाचे उतराक विराम घेता असा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः आईल पळया महाद्वार जेव्हा म्हणजे अपेक्षा असा गोरणाने राजेश रोमान भावाने तीन भावून दिता सांगते आणि तिंगी जाग्या भितरी अवकाश करून दिता म्हणून सांगला अडना त्यातला मग तो की संकल्प असा तो मारुती करून दिता आम्ही बी तुका साथ उरतायची त्यातील बेगीन ते काम जावं आम्ही सगळं कसं करता ती देवीले आशीर्वाद प्रार्थना करता मागे 4 उतराक विराम घेता असा जय ज्ञानेश्वरी.